हॅलो पुजारी रायडर्स. हॅलो हॅलो पुजारी रायडर्सने बॅट्समॅनला उतरायचं आहेत. पुजारी रायडर्स. पुजारी रायडर्स. Very good. हॅलो आता जी पहिली सेमीफायनल झाली स्कॉर्पियन्स विरुद्ध डीव्ही होता त्याच्यात सार्थक मॅन ऑफ द मॅच घोषित झालेला आहे. सार्थक. व्हेरी गुड. सार्थक सार्थक बॅग पकडशील ना. हां पुजारी रायडर्स कडनं फायनल सेमीफायनल साठी ही दुसरी सेमीफायनल मार्शल्स विरुद्ध पुजारी रायडर्स. मार्शल्स फायटर ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि मॅन ऑफ द मॅच आहेत सार्थक. तर मी पंचांना विनंती करतो की मॅच लवकर सुरू करायची. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. ही सुद्धा सेमीफायनल 3 षटकांची होणार आहे. फक्त 18 चेंडू मिळणार आहेत. मार्शल फायटर्स कडनं प्रथम गोलंदाजीला उतरत आहेत नागेश आणि पुजारी रायडर्स कडनं बॅटिंगला उतरलेले आहेत फलंदाज आहेत रोशन. आणि हा पहिला चेंडू आणि हा वाईड वाईड एक अतिरिक्त धावा. आणि अशा प्रकारे पुजारी रायडर्स या संघाची खातं ओपन झालेलं आहे वाईडच्या मार्फत. ही दुसरी सेमीफायनल. स्ट्राईक वरती होत रोशन आणि हा सुंदर स्क्वेअर कट. आणि अशा प्रकारे रोशन यांनी आपलं खातं ओपन केलेलं चौकार लगावून. लॉप शॉट केलेला आणि हा पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने विश्रांतीनंतर. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती. वाईट बॉल पंच घोषित केलाय. 8 धावा धाव फलकावरती झाल्यात. हा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त धावा येत आहेत या षटकामध्ये.
हो चांगला फटका ड्राईव्ह करत असताना मोठा फटका खेळलाय. बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय सीमारेषा पलीकडे पोहोचले धाव फलकावरती 15-15. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती झाल्यात. रोशन आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय विशाल, 2 सलामीवीर बॅटर. ओपनिंग पेअर आपण पाहतोय मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे. चला वेळ वाया घालवू देऊ नका विनंती असेल, कारण आणखीन एक मॅच बाकी आहे. जवळजवळ 5:45 वाजलेत घड्याळामध्ये. आणखीन एक बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. दोघं ट्राय करत होते, झेल सुटला दोघांकडून देखील. बॉल फरार सीमारेषा पलीकडे. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 21. बॅटिंग करतोय हा खेळाडू, हा रोशन आहे. त्याच्या समवेत विशाल आहे. रोहन देखील याच संघामध्ये आहे, रोशन देखील याच संघामध्ये आहे. चांगली कामगिरी रोशनने केली आहे बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी. आणखीन एक बॉल, याही बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. आणखीन एक बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार, लगातारचा दुसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय, लगातारचा तिसरा आलाय. म्हणजेच षटकारांची तिकडी पूर्ण करणारा खेळाडू हा पहिला ठरला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचं नाव आहे रोशन. आणखीन एक आलाय का पाहायचंय. बॉल हवेमध्ये आहे, उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त. चौथा षटकार, लगातार 4. बार बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय रोशनच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. 33 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. 33 ऑन बोर्ड. खरपूस समाचार. लगातार 4 षटकार, 2-1 चौकार त्याने ठोकल्या, 2 धावा बनवल्या, 2 व्हाईट बॉल हाताळले गोलंदाजाने. पहिला बॉल देखील व्हाईट बॉल हाताळला, म्हणजे तब्बल 3 व्हाईट बॉल, 2-1 आपण पाहिलं तर 4 षटकार आणि 1 चौकार आणि त्याचप्रमाणे 1 दुहेरी धाव आली आहे या षटकामध्ये. 33 धावा. दुसरा षटकांची मॅच आहे. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करतोय हा संघ. ताकदवर टीम आहे. रोशन षटक क्रमांक 2. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील रोशन आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी देखील रोशनला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर बॅटर आहे. बॅटिंगसाठी विशाल आहे स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल आहे हा. बॉल जर आपण पाहिलं तर जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका खेळलाय. याही बॉलला आपण पाहिलं तर आता पाठवलंय विशालने सीमारेषा पलीकडे. हातातून झेल निसट बॉल जाऊन पडला आणि डोक्यावरून देखील बॉल खाली पडलाय. षटकार आलाय. हे सर्वच दर्दी प्रेक्षक झेल पकडण्यासाठी प्रयत्न करतायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 33 धावा ठोकल्या होत्या रोशनने. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला आणखीन एक बॉल आता हवेमध्ये फटका फसलाय आणि हा बॉल जाईल बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेट आली आहे. विशालची खेळी आता संपुष्टात.
रोहन आलेत नवीन फलंदाज. ऑस्ट्रेलियन फील्डिंग. चला स्पीडअप घ्या. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. फटका खेळ आहे यावेळेला. बॅकफुट वरती येऊन पंच करत असताना बॉलला फेकून दिले. पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे येतोय आता रोहनच्या बॅट मधून हा चौकार. अरे बॉक्सिंगचा क्लास आहे त्याचा. तो त्याच्यासाठी ना नॉर्मल क्लास असता तेवढा बोलला नसता. MMA फायटिंग. पुन्हा एकदा आता पंचांनी आपला उजवा हात बरोबर बाहेर काढलाय. नो बॉल पंच घोषित करतायत आणि या नो बॉल वर 4 धावांचा बोनस देखील आलाय. नो बॉल आहे. चला मॅचला सुरुवात करा. विनंती आहे वेळ वाया घालू देऊ नका प्लीज. विनंती आहे. फटका पुन्हा एकदा खेळलाय. अलग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. आता धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 49 49. पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक. हा बॉल आता मात्र पुन्हा एकदा निघून गेलाय का पाहायचंय. आणि हा बॉल आपण पाहिलं तर बरोबर त्याने विकेट आली. फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळेल. रोशननेच आपण पाहिलं तर रोशनची विकेट पटकावली आपल्या संघासाठी. धावसंख्या आता जाऊन पोचले धाव फलकावरती 49 49. शेवटची 6 बॉल अजूनही बाकी आहेत. 49 झालेत धाव फलकावरती. 2 गडी माघारी देखील परतलेत. रोशनने आपल्या संघाला महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. बॅटर आहेत प्रितेश मितेश बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत.
आणि रोशनने मात्र त्याचं काम केलंय. बॅट मधून धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 33 धावा त्याने ठोकल्या. पराठा और चाप तो मला उसळलेला आवडतो व्हाईट कलरचा. तो मी नाही खाणार. आधा पराठा ही खतम. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम रोशन आहे. पुन्हा एकदा रोशनला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. रोशनचा पहिलाच बॉल. उंची जास्त आहे का? यस. आणि लांबी देखील जास्त आहे. बॉल आउट ऑफ द पार्क. बॉल चाललाय रोडवर. येतोय षटकार. सगळ्यात उंचीचा फटका ठोकला या खेळाडूने. केवढ्या लांब वर गेलाय पहा. प्रेक्षक धन्यवाद. या प्रेक्षकांचं देखील आभारी असणार आहे कारण रस्त्यावरती गेलेला बॉल स्वतः प्रेक्षक त्या ठिकाणी पोहोचले. बॉल त्यांनी पुन्हा एकदा मैदानामध्ये फेकला कारण त्यांना देखील या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. त्यांना देखील असेच फटके पाहायचे आहेत. यावेळेला चांगला फॉल. तेवढा चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. बॉलला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. बॉल पुन्हा एकदा निघून जाईल सीमारेषा पलीकडे. हा चौकार. जास्त आहे. बॉल क्षेत्ररक्षकाच्या बरोबर जाईल हातामध्ये आणि विकेट आली. फलंदाज बाद. रोहन आता माघारी परतलेत. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. म्हणावी तेवढ्या धावा झाल्यात कारण 59 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 33 धावा ठोकल्या होत्या. आता 59 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या शेवटच्या षटकातील शेवटचे 3 बॉल शिल्लक. रुपेश नवीन फलंदाज. 59. लास्ट 3 balls टू गो. शेवटचे 3 बॉल शिल्लक होते. यावेळेला आणखीन एक बॉल चांगल्या रीतीने हाताळला गोलंदाजाने. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 60. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. 60 धावा धावफलकावरती झाल्यात. लास्ट 2 balls टू गो. पुन्हा एकदा फटका. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉल त्यांनी अडवलाय. आणखीन 2 धावा आता पूर्ण केल्यात. 62 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखीन 2 धावा पूर्ण केल्यात. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव होईल का पूर्ण पाहायचं आणि ती धाव पूर्ण देखील झाली आहे. म्हणजे तब्बल 3 धावा धावून पूर्ण केल्यात. शेवटच्या बॉलवर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 65 जिंकण्यासाठी उर्वरित 18 बॉल मध्ये करायचे आहेत 66 धावा.
आणि अमीर आपला हा खेळाडू आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. आपला मित्र, त्याचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त सर्व आयोजन समिती, सर्व खेळाडू, क्रीडा रसिक, मायबाप, जनता यांच्याकडून अमीर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी तब्बल 66 धावांची गरज. चालू करा, विनंती आहे पंच. 18 बॉल मध्ये 66 धावांची गरज आहे. 2 सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी. जतीन आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय बॅटिंग साठी शार्दुल. किरण गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर तब्बल 66 धावांची गरज. जतीन आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय शार्दुल. किरणचा पहिला बॉल. किरणचा पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली फिल्डर चूक करणार नाहीये. तो अगदी सोपा झेल आणि पहिल्या बॉलवर मोठी विकेट. फलंदाज बाद. बॅटर नेम प्लीज. फलंदाजाचं नाव सांगा. जतीन आलेत नवीन फलंदाज. जतीन आलाय नवीन फलंदाज. आल्या आल्या मोठा फटका, त्याला खेळायचा होता. रनआउटची संधी आणि संधी ही मिस केली आहे. यावेळेला मोठा फटका खेळलाय. बॉल निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. अशीच मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये, कारण 66 धावांचा पाठलाग करायचे संघाला मार्शल फायटर्स. हा चौकार आलाय. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. लगातारचा दुसरा येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 4 ठोकलेत फलंदाज शार्दुलने. बोल्ड. यावेळेला क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलेत. 2 चौकार आल्यानंतर मात्र विकेट आली आहे. फलंदाज बाद.
आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9-14 मध्ये करायचे 57 धावा. दीप आलेत बॅटिंग साठी. हा दीप आहे. हा दीप आलाय आणि पहिलाच बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता त्याने जरूर, पण हा बॉल अडवलाय नक्कीच या क्षेत्ररक्षकाने. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बरोबर त्याने अंदाज घेतला, बॉल त्याने रोखला आणि एकच धाव आता मात्र मिळाली आहे. ज्याचं पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 10. 2 गडी बाद. 12 बॉल मध्ये अजून 56 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हा पहिला बॉल आहे आणि या बॉल जर आपण पाहिलं तर हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर तैना झेल त्याच्याकडून निसटलाय आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहनला. रोहनने चांगली कामगिरी केली संपूर्ण दिवसभरामध्ये. हा डावकुरा गोलंदाज प्रभावित. चर्चा होईल या गोलंदाजाची. हा बॉल देखील आपण पाहिलं तर स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1 फायनलची मॅच अजूनही बाकी आहे. 6 वाजून गेले आहेत. हा दुसऱ्या डावाचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना. यावेळेला काय फटका खेळलाय. लाजवाब दर्जेदार फटका आहे. या बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार. बॉल अक्षरशः फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. हा बॉल शोधून आणावा लागेल. एवढा लांब मारलाय हा बॉल फलंदाज दीपने. आणखीन एक बॉल. याही बॉलला उडवलंय. यावेळेला बॉलच्या खाली फिल्डर आहे. चूक करणार नाहीये कोणत्याही प्रकारची आणि विकेट. फलंदाज आता बाद. आता हा नवीन फलंदाज तो देखील माघारी परतला. आल्या पावलांनी मात्र त्याला देखील माघारी परतावं लागेल. संभाजी आलेत बॅटिंग साठी.
यावेळेला चांगला फटका आहे, या बॉल निघून जाईल खरंच सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आलाय, पण आता मात्र मॅचला फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण शेवटचे 6 बॉल आता शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 44 धावा करायची आहेत. लक्ष मोठं आहे, रिक्वायर रन रेट 41 आहे, आता तो झालाय 44, कारण 6 बॉलमध्ये 44 धावा करायच्या आहेत. फायनलची मॅच आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आली आहे ही स्पर्धा. सायंकाळचं सत्र, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि हे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. हा पहिला बॉल जर आपण पाहिलं तर पायावर आदळला जाऊन आणि फलंदाज लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात माघारी. फलंदाज बाद आहे. याला विकेट घेण्याचा प्रयत्न होता, रनआउटची सुवर्ण संधी होती, ती मिस केली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. फायनलची मॅच आहे आणि या फायनलचा मॅचचा टॉस केला जातोय मंदार सरांच्या शुभ हस्ते. या अंतिम सामन्याचा टॉस केला जातोय. हा बॉल जर आपण पाहिला तर निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. हा चौकार येतोय, धावा येत आहेत, धावा येणं गरजेचं आहे, धावा कशाही येऊ दे. आता मॅचला आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. हा चौकार आलाय. आणि आता आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 37 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हा शेवटचा बॉल हवेमध्ये आहे, ढगात बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार शेवटच्या बॉलवर आलाय, पण हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम पुजारी रायडर्स. तर फायनलच्या मॅचचा टॉस देखील केला जाईल. माणकुशनला दिली जाईल या मॅचची, कारण त्याने बॅटमधून फलंदाजी करत असताना धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या खूप साऱ्या. आणि या फायनलच्या मॅचचा टॉस देखील झालाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय.